पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, वादळ वारा अशी अनेक संकट लातूर जिल्ह्यातले शेतकरी सोसत आहेत, झेलतायत। आपण जर पाहिलं तर अहमदपूर तालुक्यातल्या मोघा शिवारामध्ये आपण आहोत। अगदी तलावापासून काही फूट अंतरावर असलेली ही शेती आहे, ऊसाची शेती आहे। पूर्णपणे शेती वाळायला लागलेली आहे, कारण मोघा तलावामध्ये 0% जलसाठा आहे। पूर्णपणे कोरडा ठाक हा पडलेला तलाव आहे आणि त्यामुळे या तलावाकाठची शेती जी आहे ती या अवस्थेमध्ये आहे। पूर्णपणे ऊसाची शेती वाळून गेलेली आहे। शेतकऱ्याच्या हातामध्ये 1 रुपया देखील पडेल अशा प्रकारचं चित्र नाही आहे। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते हवालदिल झालेले पाहायला मिळत आहेत। पेरणीच्या सुरुवातीला गेल्या वर्षी पाऊस झाला नाही, उशिरा पेरणी करावी लागली, पुन्हा दुबार पेरणीचं संकट आलं, नंतर वादळ वारा आला, गारपीट झाली, अशा अनेक संकटानंतर शेतकरी आता भीषण पाणी टंचाईचा सामना करतात। मोघा शिवारामध्ये अगदी तलावाच्या पाळूकाठची ही जमीन आहे। ते शेतकरी आपल्या सोबत आहेत। मला सांगा, ही तुमची शेती आहे ऊसाची आणि ती पूर्णपणे वाळलेली आहे आणि किती पैसे लागवडीसाठी लागले होते आणि आता 4 पैसे मिळतील असं वाटतं का? हो, वाटत होतं। 40-45 हजार रुपये आपल्याला खर्च आला आहे शेती लागवडी करण्यासाठी, पण पूर्ण हे पाणी पडलं नसल्यामुळे हे पूर्ण वाळून गेलेलं आहे। हे आम्हाला वाटत होतं काही आपल्या हाती लागेल, काही 4 पैसे येतील, आपल्या शिक्षणाला लागतील, पण ते काही लागण्याची शक्यता नाही, काय नाही। शासनाने तेच आम्हाला अनुदान किंवा काही जर देऊन मदत केली तर ते आम्हाला पूर्ण हातभार लागेल त्यांचा। शेती पूर्णपणे वाळून गेलेली आहे, ऊस वाळून गेलेला आहे, पीक हातचं गेलेलं आहे। मग ह्याचे पंचनामे झालेत का? प्रशासनाचं कोण आले होते का अधिकारी? नाही, आले नाहीत। कुणी प्रशासन कुणी आलं नव्हतं, हे काही देखभाल तेन करायला बघायला कुणी बी आलं नव्हतं। भीषण पाणी टंचाईचं एक हे रूप आहे की जे आपण पाहत आहोत। मला सांगा, तुम्ही या भागातले शेतकरी आहेत, काय अवस्था झाली इथल्या पाणी टंचाईमुळे? सर, यावर्षी पाणी अत्यंत कमी पडलंय, त्यामुळं शेतकऱ्याला तर पाणी नाहीच, पण पिण्याचा सुद्धा आमच्या गावातल्या लोकांचा इतका भीषण प्रश्न आहे की पाणी सुद्धा प्यायला भेटत नाही। वन फिरावं लागते, पाण्याचा प्रश्न आहे। आताच शेताला तर पाणी नाहीच, जनावर गुरं कसं सांभाळावं हे सुद्धा खूप अवघड झालेलं आहे। आणि गेल्या वर्षी पाणी कमी झाल्यामुळे आमच्या हाताचं पीक निघून गेलं आणि सोयाबीन 2 कट्टे 1 कट्टा झालाय। आमच्या सोयाबीनचा एकरी खर्च सर 20-25 हजार झाला। साहेब, तुम्हाला सांगतो, मायबाप सरकारनं आम्हाला हे सुद्धा दिलं नाही, अनुदान सुद्धा दिलं नाही, विमा दिला नाही, कुठलाच काही आम्हाला भेटलं नाही। एकतर वरून वरून देवाने सुद्धा घातलं, निसर्गाने घातलं आणि शासनाची कुठलीच मदत आली नाही साहेब आम्हाला। शासन सुद्धा डोळे असून आंधळे म्हणाले। आज तुम्हीच म्हणता साहेब, आमच्या 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली, तुम्ही 75 वर्ष पूर्ण झाली लोकशाहीला म्हणून तुम्ही सगळ्या देशामध्ये फिरवताय साहेब। आम्ही लोकशाहीमध्ये नाही का? आम्हाला जर लक्षात घेतलं तर या भागातले शेतकरी जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत। पाण्याअभावी भीषणता दिवसेंदिवस वाढते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।